हाय गाईज, कसे आहात? मस्त असणार. तर गाईज, आज मला म्हणजे सोयाबीनची भाजी करणार आहे मी. तर ती भाजी माझ्या मुलीला खूप आवडते. तर मी आता तिला जरा तशी बोलू ना की मी कारल्याची भाजी करते, तर तिचं रिॲक्शन बघा. आणि सोयाबीनची भाजी करणार आहे असं बोललं, तिचं रिॲक्शन बघा. चला, तिथं अभ्यास करते. चला बघा, तुम्हाला मी दाखवते तिचं रिॲक्शन. बघा, ती अभ्यास करते. आता मी तिला विचारते की मी कारल्याची भाजी करणार आहे, त्याच्यावरती काय रिॲक्ट देते बघ. बाळा, जेवायला काय बनवू ग? अगं, भाजीला काही नव्हतं तर कारल्याची भाजी करू का? अगं, पण भाजीलाच काही नाही आहे ना. बघितलं तुझं रिॲक्शन, लगेच बोलणार की मला जेवायचं नाही म्हणून. तर मग तुझी आवडीची भाजी बनवू का? सोयाबीनची? बरं, चल मग हो, चल तुझी आवडीची भाजी बनवते. हो, चल मग मला मदत कर. चल, ठीक आहे. म्हणजे झाले 15-20 मिनटं भिजत टाकले ते, म्हणजे गरम पाण्यामध्ये, त्यामुळे ते पटकन हे बघा फुगलं. हे बघा, भिजलेत चांगले. आणि बघा, 2 कांदे घेतले, खोबरं घेतले आणि लसूण घेतला आहे. आता ही भाजी माझ्या मुलीची खूप फेवरेट आहे, त्याच्यामुळे मी त्यासाठी बनवते. आणि त्याचबरोबर तुम्हीही माझी रेसिपी बघा. तर सोयाबीनसाठी बघा मी 2 कांदे घेतले, तर ते आपण कापून घेऊ. म्हणजे आपल्याला मसाला तयार करायचा आहे, त्यासाठी मीडियम साईज 2 कांदे घेतले. मला दाखवते. तर आपण हे बारीक करून घेऊ. माझ्या मुलीला सोयाबीनची सुकी भाजी पण आवडते, मसाला भाजी पण आवडते. मम्मी, बोल बघा. तुला कसं माहीत की एवढ्या सोयाबीनला 2च कांदे लागतील? हां, मग भाजी थोडी असली की कांदे थोडे वापरायचे, भाजी जास्त असली की त्याला कांदे जास्त वापरायचे. पण तू या अंदाजाने घेतलंय. हो, मग अंदाज घ्यावाच लागतो ना, याचं मापबीप काय नसतं. तू पण बघून घे, म्हणजे नेक्स्ट टाइम तुलाही बनवायला काय काय लागतं ते. आपला कांदा भाजून घ्यायचा आहे, म्हणून उभा चिरून घेते. भाजून घेणार आहे? हो, कांदा भाजून घ्यायचा आहे. सुकी करते? हां, म्हणजे मसाला थोडं रसा मसाला असा. तुला आवडते ना खूप? हां. आता हे खोबरं घेतले, तुम्ही बघू शकता. ते पण आपण बारीक करून घेऊया. माझ्या मुलीला फक्त चहा बनवता येतो, अजून काही नाही येत तिला बनवता. हां, फक्त बघते ती मी जेवण बनवताना कसं बनवते मम्मी. चहा पण खूप मस्त बनवते ती. तिने एखादी गोष्ट जर बघितली ना, ती लक्षात राहते. नेक्स्ट टाइम ती बरोबर तिच्या लक्षात राहतं कसं काय काय टाकलं तर मम्मीने म्हणून. खोबरं पण बारीक करून घेऊ स्लाईस. आता आपण हे भाजून घेऊ. हे बघा, आपण कांदा भाजून घेणार आहोत. कांदा असा गुलाबी करून घ्यायचा आहे, ब्राऊन कलरचा, जास्त जाळायचा नाही आहे. तू आता याला सोयाबीनच्या भाजीत डायरेक्ट टाकशील? नाही, आता हा कांदा भाजून घेईल, खोबरं भाजून घेईल, मग त्याचं मिक्सरला वाटण करेल, मग तो मसाला फ्राय करेल आणि मग सोयाबीन टाकेल वर. ओके. आणि हे कसं आहे ना, तू जेवढे कांदे घेशील ना, तुला मसाला जास्त पाहिजे तर तू कांदे जास्त घ्यायचे. आणि तो मसाला थोडा करायचा आहे तर कांदा थोडा घ्यायचा, खोबरं थोडं घ्यायचं आहे, असं असतं.
मसाल्याचं प्रमाण तू कांदा आणि खोबरं किती घेतलं आहे याच्यावर ठरतं. पहिला आपण भाजी बघायची किती, मग त्याच्यानुसार कांदा आणि खोबरं घ्यायचं ना. हां, आता मी जेवढी भाजी करणार आहे त्याच्यासाठी हे बरोबर आहे. पिंक झाला तो. हां, हो दे ना अजून होते ना. गाईस, तुम्हीही बघा माझी रेसिपी. गाईस, आपला कांदा भाजून झाला आहे. आता हे जरा का खोबरं भाजून घ्यायचं आहे. हे बघा, 2 लाल मिरच्या घेतल्या मी थोडं तिखटपणासाठी. थोडं तेल फिरवते, थोडं जास्त. तेल कशाला टाकलं तू? हो, मग खोबरं भाजून घेतो ना आपण, म्हणून टाकलं थोडंसं. आणि हे खोबरं ना सारखं हलवत राहायचं आहे असं, कारण की ते लगेच जळतं ना. हे असं जर आपण असं ठेवलं ना थोडा वेळ तर लगेच जळतं ते. आपण जास्त जाळून नाही द्यायचं आहे. आपण वाटण जळालं तर गॅस कमी करायचा. चला गाईज, आपलं खोबरंही भाजून झालेलं आहे. कांद्याला किती टाइम लागला, खोबरं लगेच झालं. हां, आता बघा, आपण तुम्हाला सांगितलं तसं कांदा, खोबरं, लसूण, 2 लाल मिरच्या आणि थोडे जिरे घेऊया याच्यासोबत. मी गॅस बंद करते, म्हणजे तवा खूप तापला आहे. हे बघा, हे थोडं थंड होऊन देऊया आपण. तर गाईज, आपला मसाला थंड झालेला आहे. आता आपण तो वाटून घेऊया. तू थंड करून का टाकला? मग गरम असतो ना, मग ते भांडं पण तापतं, पकडता येत नाही, काढता पण येत नाही, म्हणून थोडा थंड होऊन द्यायचा. थोडा पहिले वाटून घेऊ बारीक. तर गाईज, हे बघा, आपला मसाला रेडी आहे. आता आपण सोयाबीनची भाजी बनवूया. ठीक आहे, आता आपण हे काढून घेऊ पहिले. हे म्हणजे भिजवले होते ते पिळून घेऊ असे. पूर्ण पाणी काढून घ्यायचं. तर गाईज, आता आपण मसाला फ्राय करून घेणार आहोत. हे जरा जे मोठे मोठे आहे ते जरा तोडू आपण, कारण ते खूपच मोठे. तेल टाकूया, तूप तापलं आहे आता. दोन चमचे टाकले. आता जिरा टाकूया. जिराचा मसाला वाटत टाकले मी, थोडा टाकते फोडणीसाठी. जिरा तडतडला, आता हा मसाला टाकूया आपण.
आपली मसाल्याची भाजी बनवतो आपण, याच्यामध्ये सुकी बनवू शकतो आणि तुम्हाला जर रस्सा पाहिजे तर रस्साही ठेवू शकतो. हे भांडा मसाल्याचं आपण गॅस कमी करू, मसाला खाली लागू नये म्हणून. हे बघा, बघू शकता तुम्ही. ते मसाल्याचं भांडं आपण जरा धुवून घेऊ, म्हणजे मसाला पण मसाल्याचं पाणी जायला असं. तर गॅस फुल करू. आता आपण याच्यामध्ये मसाला टाकणार आहोत. मसाले म्हणजे लाल तिखटच टाकणार आहे. मिरची घेतली आहे पण मगाशी. हां, आपण ती तिखटसाठी घेतली आहे ना. आता ही लाल तिखट पण टाकावं लागेल आपल्याला. अर्धा चमचा हळद टाकूया. आणि 2 चमचे लाल तिखट. ही माझी मिरची तिखट नाही आहे म्हणून 2 चमचे टाकले. तुमची मिरची तिखट असेल तर तुम्ही कमी टाकू शकता. आता मसाला जरा फ्राय होऊन द्यायचा आहे. बघू शकता. थोडा वेळ आपण याला तेल सुटून देऊ. तेल सुटेपर्यंत थोडा वेळ ठेवायचा आहे. हे बघा गाईस, तेल सुटलं आहे साईडने. बघा, घेऊ शकतो एकदम. हे बघा, कलर पण आला आहे त्याला, बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये आपण जी सोयाबीन पिळून ठेवली होती ती टाकूया. एक मिनिट. हा मसाला कमी होईल ना याला? नाही नाही, बरोबर होईल. तुला असं वाटतं का आपण थोडा रस्सा ठेवायचा आहे ना. आणि अशी जरी म्हटली असते ना, आता काही लोक ना सोयाबीनचा वापर कसं करतात. आता काही लोक व्हेजिटेरियन असतात, म्हणजे नॉनव्हेज खात नाही. तर काही लोक ही भाजी, ही सोयाबीनची भाजी आपण चिकन कसं करतो, चिकनचा मसाला त्या टाईपचा करतात. म्हणजे चिकन मसाला वापरून बनवतात. रस्सा जास्त नको टाकू. नाही, थोडंच ठेवा ना. तर हे बघा, आता मी पाणी टाकते आणि अजून लागेल आपल्याला. अरे पण ती पातळ होईल ना खूप. नाही ना, मग आपल्याला अजून उकळी येऊन द्यायची त्याला. हां, हे बघा, एक मिनिट. बघू शकता मी मीठ टाकायचं राहिलं आहे. मीठ टाकते. गॅस फुल करते. हे बघा, बघू शकता. जास्त नाही ठेवायचं आहे. हे बघा, मापात आहे. कारण थोडी उकळी येऊन द्यायची. थोडंसं पाणी टाकते मी अजून. हां, बस आता एवढंच. आता आपण एक उकळी काढून घ्यायची याची. तर गाईज, आपली भाजी तयार आहे. ही बघा, म्हणजे मी रस्सा ठेवलं आहे थोडं, म्हणजे भातासोबत पण खाता येईल. सुकी केली असते ती फक्त भाकरीसोबतच खाता आली असते. असं नाही, भातासोबत पण खाता आली असते. हां, मग आता आपल्या घरात एवढे माणसं आहेत म्हटल्यावर लागेलच ना खायला. नेक्स्ट टाइम आपण फक्त सुकी हां, सुकी करूया एकदम. हां, सुकी पण मसाल्यात खूप छान लागते. तर गाईज, ही रेसिपी माझ्या मुलीला आवडते म्हणून मी बनवली. पण तुम्हालाही कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.